थाना और पालघर जिला के महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला अध्यक्ष अविनाश यादव के मार्गदर्शन में आज जेपी इंफ्रा के सामने जो चौक बना हुआ है वहां पर बड़े पैमाने पर गौ रक्षक और वाहतुक सेना के कई सारे लोगों ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना में पक्ष प्रवेश किया। इस दौरान मीडिया कर्मियों से बातचीत करते हुए अविनाश यादव ने कई सारे सवालों के जवाब दिए। आइए हम आपको वो सुनाते हैं। खरं तर आजचा पक्ष प्रवेश करताना मला स्वतःला आनंद झाला, कारण आजचा पक्ष प्रवेश हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी झालेला आहे आमचा। तो येणारे प्रत्येक लोक ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित होऊन मनसेत काम करतील, त्यांचं ज्या पद्धतीचं काम होतं तशा प्रकारचं काम करण्याचं पक्षात प्रयत्न करतील। संदीप राणे आमचे मागील अनेक वर्षापासून मीरा भाईंदरमध्ये उत्तम काम करतात। शहर अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी त्यांच्या कामाची उंची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये विविध भागातून येणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मीरा भाईंदर हे संमिश्र शहर आहे, त्यात विविध जातीची विविध धर्माची लोक राहतात। या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम संदीप राणेंच्या माध्यमातून होत आहे। मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये संदीप राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही। मला असं वाटतं की ज्याचं मराठीवर प्रेम आहे त्याला कोणाला आम्हाला सांगायची गरज लागली नाही पाहिजे, तो स्वतःहून त्या ह्याला पोचलं पाहिजे। काल एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, काल मी एका टीव्ही शोला जात होतो आणि अचानक एका सिग्नलला मी थांबलो असताना एक रिक्षावाला रिक्षातनं उतरला आणि माझी खिडकी वाजवली। मी खास खाली केल्यावर मला तो म्हणाला 5 तारखेला भेटूयाच। सो ह्याच्यासाठी त्या रिक्षावाल्याला काय आम्ही आमंत्रण पत्रिका दिली नव्हती। ज्याचं मराठीवर प्रेम आहे, ज्याला वाटतं की आपली भाषा टिकली पाहिजे, अशा प्रत्येकाने तिथे आलं पाहिजे। सो जो स्वतःला मराठी समजतो, ज्यांनी मराठी आईच्या पोटातून जन्म घेतला असा प्रत्येक माणूस हा तिथे येईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस आणि साहेब जे भेटले त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र मोर्चा काढायचं ठरवलंय। त्यामुळे अशी कुठलीही चर्चा मागे पडलेली नाही किंवा कुठल्याही चर्चेत कुठलाही व्यत्यय नाही। परंतु आता जे महाराष्ट्राच्या समोर मोठा प्रश्न जे आहे ते मराठी भाषा टिकवणं, मराठी संस्कृती टिकवणं हे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे। तुम्हाला खात्रीने सांगतो की तुम्ही एवढा मोठा मोर्चा आज तगायत भारताच्या इतिहासात पाहिला नसेल। एवढा मोठा मोर्चा हा मराठी माणसाचा मोर्चा निघेल आणि याची दखल संपूर्ण जगभरात घेतली जाईल। देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे, बीजेपीलाही माहिती आहे की यातून मिळणार काय नाहीये, परंतु उत्तर भारतीय मतदारांना खुश करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे। मला खात्री आहे की उत्तर भारतीय लोकही हुशार आहेत, त्यांना कळतंय की त्यांच्या बरोबर राजकारण होतंय आणि त्यांचा वापर फक्त राजकारणासाठी होतोय। म्हणजे हे कुठेतरी हिंदी उत्तर भारतीय यांच्या बाबतीत चर्चा करतात आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदी भाषिक यांच्यात वाद होतो आणि त्याचा संपूर्ण फायदा हा भारतीय जनता पक्षाला होतो। आणि भारतीय जनता पक्ष हे सगळं जे करते ते फक्त आणि फक्त हिंदी भाषिक लोकांच्या मतासाठी, त्यांना त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही। त्यांना मार खायला लागतंय, त्यांना अडचणी सहन कराव्या लागतात, याच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांना फक्त हिंदी भाषिकांची मतं पाहिजेत आणि त्याच्यासाठी हा केलेला अट्टास आहे। वैयक्तिक सध्या तरी मी वैयक्तिक एकच विचार करतो की जिथे सदावर्ते भेटेल त्याला तिथेच ठोकायचं। अगर आप जिस प्रदेश में रह रहे हैं, जहाँ रह रहे हैं, वहाँ की भाषा आपको आनी ही चाहिए और आपको सीखना ही चाहिए। अच्छा, ऐसा कुछ नहीं, कोई लठ नहीं मार रहा है आपको। अभी भी मैं हिंदी में बात कर रहा हूँ और सारे मेरे दोस्त महाराष्ट्रियन है, ठीक है, मैं उनके साथ उठता बैठता हूँ, लेकिन आज तक कोई मुझे लठ नहीं मारा, ना कोई उल्टा सीधा बात करता, आपसे भी नहीं करेगा। लेकिन आपको जहाँ रहना है आपको वहाँ पे उनकी भाषा का आदर करना पड़ेगा, उनके हिसाब से बात करनी पड़ेगी। अगर आप गुंडागर्दी करोगे तो आप मार खाओगे, उसमें कोई वो नहीं है। अगर आपके यहाँ आके कोई आपको गाली देगा तो आपकी भाषा को बोलेगा तो आप क्या करोगे, आपका क्या रिएक्शन आएगा? मैं आप लोग से पूछना चाहता हूँ। तो इसलिए मैं बोलता हूँ कि जहाँ पे रह रहे हो, जिस प्रदेश में हो, उस प्रदेश की भाषा को महत्व दो, उसकी इज्जत करो और उनके साथ मिलके कंधे से कंधे मिला के रहो। राजनीति करके फालतू करके पंचायत करके माहौल खराब करने की कोशिश ना की जाए। मैं रिक्वेस्ट करती हूँ सारी पार्टियों को कि आप भी संदीप भाई के जैसे जुड़ जाए और गाय को एक करे। आप एक्शन लीजिए, गवर्नमेंट के रूल से वो फॉलो करेंगे, नो डाउट, कोई दिक्कत नहीं है। लेकिन कोई परमानेंट सॉल्यूशन गाय के लिए कोई दे सकता है? मेरा ये सवाल है मीरा भाईंदर के लोगों से। और मेरा काफी पब्लिक भी है, बासी रोटी डालते हैं। क्यों बासी रोटी डालते हो गाय को? क्या तुम अपने बच्चे को खिलाते हो बासी रोटी? मत खिलाओ। गाय वाले चले जाते हैं, उसकी जगह पे तुम बासी रोटी छोड़ देते हो। जब बासी रोटी तुम छोड़ते हो तो नगर पालिका वाले आके गाय वाले के ऊपर एक्शन लेते हैं। प्लीज दूसरे की रोजी का भी, मीरा भाईंदर की पब्लिक को भी मेरा ये बोलना है कि आप समझिए, बासी रोटी इधर उधर मत फेंकिए, अनाज की कदर कीजिए। आप चाहे गाय एक थैली में पैक कीजिए,
और रोटी दिए, जरूरत है उतना बनाइए ना, क्यों वेस्ट करते हो, क्यों वेस्ट करते हो, ये भी एक बात है। थैंक यू सो मच। मेरा ये सवाल है, प्लीज जगह दीजिए गाय को, और रिक्वेस्ट है संदीप भाई को भी मेरा कि ये इसके लिए जल्द से जल्द सॉल्यूशन लाके हमारे ग्रुप को अप्रूवल करे मीरा भाईंदर। मला वाटतं सन्माननीय राजसाहेबांचे विचार लोकांना पटतायत आणि दिवसांदिवस तुम्ही बघाल आता पुढच्या आठवड्यामध्ये पण आम्ही बघा फार मोठा प्रवेश घेतोय, लक्षात घ्या। आम्ही तुमच्या माध्यमातून मागाशी बोला, आज पण बोलतोय, परप्रांतीय या ठिकाणी येतात, बेकायदेशीर धंदे करतात, तर महाराष्ट्र लोकांनी का करू नये, तर आम्ही आवाहन करतोय लोकांना मीरा भाईंदरच्या, जे लोक तुम्ही बिंदास लावा, जसं ते चालत असेल तर आपण पण चालणार, लक्षात घ्या। त्यामुळे रिक्षा चालक असू दे, फेरीवाले असू दे, कुठले पण व्यवसाय करत असेल, पोटा पाण्याचे जे करत असतील त्यांचं आमचं समर्थन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये राजसाहेबांचे विचार घरोघरी पोहोचतील आणि मीरा भाईंदर फार मोठ्या प्रमाणामध्ये या पुढे पण पक्षप्रवेश तुम्हाला दिसतील, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। के साहब दो भाई रहते हैं ना, उसमें भी झगड़ा होता है, समझे ना। आज भले कोई भी हो, लेकिन हमारे राज समर्थक है, हमारे राज ठाकरे साहब के, हमारे हम लोग सैनिक है, ख्याल में रखो। होता है विचार का लेन देन होता है, उसमें क्या प्रॉब्लम है। अगर राज साहब का किसी को विचार पटता नहीं रहेगा तो उनको अपना अपना मार्ग मोकला है, उसमें हम लोग कुछ बोल ही नहीं सकते, उनका रास्ता खुला है सब। तो मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ, हम लोग राज साहब के सैनिक है, हम लोग एक ही प्लेटफॉर्म पे, आपको दिखता होगा क्योंकि हम लोग आपको टीआरपी मांगता है, इसके लिए हम लोग को कुछ ना कुछ करना पड़ता है थोड़ा बहुत। हे पक्ष आहे, संघटना आहे, बरोबर आहे। अनेक वेळेला संदीप कुठे बाहेर असतील तर अशा वेळेला त्या कॅमेऱ्यात ते दिसत नाही, याचा अर्थ आम्ही वेगळे आहोत असं होत नाही हो। तुम्ही डोळ्याने काय पाहता हे आम्हाला माहित नाहीये, आमच्या डोळ्याने आमचा पक्ष एक आहे। जे संदीप राणे साहेबांनी जर सांगितलं की जो राजसाहेबांना मानतो त्याला या पक्षात आम्ही भावासारखा वागवणार, जो साहेबांना मानत नाही तो आमचा नाही। साहेब आम्हाला जे दिसतं ना आम्ही तेच दाखवतो आणि आम्ही तेच बोलतो। तुम्ही दाखवलं, मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही दाखवताय ते चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं। तुमचं मत वेगळं असू शकतं, आमचं मत वेगळं आहे, आम्ही सगळे एक आहोत आणि भविष्यात देखील आम्ही एक राहू। माझं नाव आहे आरिफ शेख, मी महाराष्ट्र मन वाहतूक सेनेला सरचिटणीस आहे। पूर्ण महाराष्ट्राची वाहतूक संघटना मी पूर्ण बघतो आणि आज या ठिकाणी वाहतूक सेनेमध्ये खूप लोकांचा प्रवेश आहे। त्या ठिकाणी आमचे इकडचे शहर अध्यक्ष आमचे संदीप राणे आणि आमचे बाकीचे डांबरे आहेत, संदीप आहे, त्या ठिकाणी आम्ही सर्व त्या ठिकाणी पक्षप्रवेश घेतलेला आहे। तर कमीत कमी 150 ते 200 लोक या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी घेणार आहे।